हनुमान ऐकोन रामाची वचनोक्ती हनुमंते केली विनंती स्वामिनी यवनी किष्किंधे प्रती सुग्रीव राज्यार्थी अभिषेकावा या ठिकाणी स्वतः प्रभू रामाने सांगितलं होतं हनुमंता आता वालीच्या देहातून घरी गेले वाली असताना संपला गेलाय वालीचा असणारा विरोध म्हणजे पिंडदान सुद्धा तुम्ही केलंय पण बिगर राज्याची राजधानी ठेवायची नसती आता लवकरात लवकर जा आणि या सुग्रीवाला असलेला राजा बनवा असं सांगितल्याबरोबर हनुमानजीने पुन्हा विनंती केली हे रामा तुम्ही साक्षात असणारे परब्रह्म आहे का तुम्ही आमच्या बरोबर चला आपण सगळे जाऊ आणि तुमच्या हाताने त्या सुग्रीवाचा राज्याभिषेक फुले निहात श्रीराघवा सुग्रीवराची तापावा यावडे तुमच्या जीवा कृपाळवा श्रीरामा हे रामा तुम्ही काय करा तुम्ही स्वतः असणाऱ्या किष्किंधेमध्ये चला तुम्ही स्वतः किष्किंधेत यायचं आणि तुमच्या स्वतःच्या हातानं ज्या ठिकाणी वालीच्या जागेवर सुग्रीवाला राजा बनवायचंय आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन सुग्रीवाची स्थापना करा सुग्रीवाचा तुम्ही स्वतः त्या ठिकाणी येऊन राज्याभिषेक करा हनुमानची विनंती करा हनुमंताच्या वचनात संतोषाला श्री रघुनंदन रे आपले नेमाचे लक्षण स्वयं आपण सांगत हनुमानजीचं बोलणं रामचंद्रांनी ऐकलं आणि रामाच्या मनाला आनंद वाटला का तर या ठिकाणी असणारा राज्याभिषेक सुग्रीवाचा करायचा आहे आणि हनुमानजी माझ्या हाताने करायचा म्हणतोय हनुमंताला माहिती आहे माझं पूर्वकथन काय आहे मी नेमका वनवासात का आलोय सगळं माहित असताना माझ्या हाताने राज्याभिषेक करायचा का म्हणतो म्हणून रामचंद्र आता हनुमानजीला सांगतात हनुमंता मी आता नियम काय आहे माझा नियम या ठिकाणी ऐकून घे बरं स्त्री 14 वर्षे निज निर्धारी ग्रामी अथवा नगरपुरी प्रवेश न करीने मस्थान रामाने सांगायला सुरुवात केली हनुमंता आणि मी असणारा वनाच्या ठिकाणी काम आलोय का माझ्या पित्याची आज्ञा आहे राजा दशरथाने सांगितलंय ज्यावेळेस असणारा वनवासाला निघालो तिथून पुढे 14 वर्ष होईपर्यंत 14 वर्षापर्यंत कुठल्या गावात जायचं नाही कुठल्या वस्तीवर जायचं नाही कुठल्या नगरामध्ये जायचं नाही नवे नवे जे असणारे संसारी माणसाचं घर आहे कुठल्या घराच्या ठिकाणी पाय ठेवायचा नाही असा नियम माझ्या पित्याने घालून दिला बरोबर रामचंद्र सांगतात ऐकोन नियमाचे वचन हनुमंत धरिले श्रीरामचरण संविधानावा लक्ष्मण राजा बिसिंचन सुग्रीवा रामपर्वतचं बोलणं हनुमानजीने ऐकलं हनुमानजीने लगेच उठले रामपर्वत जाऊन पाय धरले बरोबर रामचंद्राचं दर्शन घेतलं सांगितलं रामा अगदी असणारं बरोबर आहे तुम्ही सांगता हे अगदी योग्य आहे पण आता काय करा तुमच्या ऐवजी असणारा तुमचा लहान बंधू लक्ष्मण आणि लक्ष्मणाला राज्याभिषेक करण्यासाठी किष्किंधेकडे पाठवा अशी हनुमानजी विनंती करतात राज्याभिषेचन सुग्रीवास्ते रामाज्ञा लक्ष्मणासी ये रे बंधने शिरसी सहपरिवारे चालीला राज्याभिषेक सुग्रीवाचा करायचा आहे